आता लोकसभेच्या निवडणुकामध्ये महायुतीची हार झाली, त्याच्यामुळे धास्तावलेल्या सरकारने त्या ठिकाणी लाडली बहिणी योजना आणली। एकाच बहिणीचा विचार केला, त्या ठिकाणी सुनेचा विचार केला नाही, त्या ठिकाणी सासूचा विचार केला नाही, त्याच्यात मामीचा विचार केला नाही, काकूचा, कुणाचाच विचार न करता एक 1500 रुपये देऊन काहीतरी ते तोंडाला पानं पुसण्याचा कार्यक्रम आहे। या ठिकाणी बिजलीचं बिल माफ केलं असतं, त्या ठिकाणी पाण्याचं बिल माफ केलं असतं, प्रॉपर्टी टॅक्स माफ केला असता तर त्या ठिकाणी चांगलं झालं असतं। किंवा आता हे प्रीपेडचं मीटर त्या ठिकाणी लावायचं आहे आणि विजेचे जे दर वाढवले ते कमी केलं असतं, किंवा सिलेंडर त्यांच्या घरी फ्रीमध्ये दिलं असतं, ते का नाही केलं हाच विचार आहे। आता 1500 रुपये त्या ठिकाणी देणार आहे। आता फक्त 25,000 कोटी रुपयाची तरतूद त्या पुरवणी मागण्यामध्ये केली। 60,000 कोटीचं त्या ठिकाणी बजेटमध्ये सांगण्यात आलं, परंतु मला तरी असं वाटत नाही प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होईल। एवढ्या जाचकटी, एवढं काहीतरी त्या ठिकाणी आता आपण हारतो आहे कुठल्या परिस्थितीमध्ये महिलांचे मतं घेण्याकरता ही फसवी घोषणा आहे, फसवी योजना आहे। म्हणून माझी मागणी आहे ते ज्या महिलांना तुम्ही आता 1500 रुपये देणार त्या महिलेच्या घरचं सिलेंडर मोफत, तिचं पाण्याचं बिल मोफत, तिचं इलेक्ट्रिक बिल मोफत आणि त्या ठिकाणी त्याला प्रॉपर्टी टॅक्स मोफत द्यावा आणि ते तिच्या घरामध्ये ते मीटर, प्रीपेड मीटर इलेक्ट्रिकचं लावू नये अशी मागणी मी या सरकारला करतो। तर त्यांनी जर केली नाही तर जेवढ्या आता जागा आल्या त्याच्या अर्ध्या पण जागा येणार नाही आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार येणार। शरदचंद्र पवार साहेब, राहुलजी, सोनियाजी आणि उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये जसा विजय त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये झाला, 150 जागेच्या पेक्षा जास्त मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी महाविकास आघाडी समोर आहे। आता 200च्या वर त्या ठिकाणी महाविकास आघाडी निवडून येईल हा दावा या ठिकाणी मी जबाबदारीने करतो आणि महाविकास आघाडी निश्चितच त्या ठिकाणी आपलं सरकार स्थापन करेल आणि आपला झेंडा त्या ठिकाणी फडकवेल।